Hello friends, how are you? Welcome to the last part of our unit 2 of value education course. So बघता बघता आपलं दुसरं युनिट आता संपते आहे. शेवटचा पार्ट टॉपिक 4चा पार्ट 2 इंटरनेट कन्सेप्ट अँड ॲप्लिकेशन. आपण मागच्या एपिसोडमध्ये इंटरनेटचे कन्सेप्ट समजावून घेतले, त्यानंतर ॲप्लिकेशन्स पाहिले, आपल्या डे टू डे लाईफमध्ये कुठले ॲप्लिकेशन्स आहेत. आता थोडंसं इंटरनेट संबंधीचं डिटेलिंग आपण पाहूयात, विच इज ऑल्सो व्हेरी मच इम्पॉर्टंट टू नो. सो लेट स्टार्ट विथ टॉपिक 4 इंटरनेट कन्सेप्ट अँड ॲप्लिकेशन पार्ट 2. टर्म्स ज्या इंटरनेटमध्ये आहेत, मी तुम्हाला सांगितलं की इंटरनेटच्या या सगळ्या जगामध्ये काही टर्मिनॉलॉजी आहे. ती टर्मिनॉलॉजी आपण वापरतो बरेच वेळा, पण आपल्याला त्याचा अर्थ माहीत नसतो. तो अर्थ आपण समजून घेण्याचा प्रयत्न करू. पहिलं म्हणजे www. अनेक वेबसाईटच्या आधी www असं लिहिलेलं असतं. ओके, आपण सहजच वापरतो, पण नेमका याचा अर्थ काय, या टर्मिनॉलॉजीचा अर्थ काय? द वर्ल्ड वाईड वेब इज द युनिवर्स ऑफ नेटवर्क, accessible information and embodiment of human knowledge. It is an embodiment of human knowledge, कारण शेवटी वेबसाईटमध्ये जी काही इन्फॉर्मेशन आहे ती ह्युमन नॉलेजचंच रिफ्लेक्शन आहे. ते की मशीन क्रिएट करत नाही इंटेलिजन्स, ती मशीन क्रिएट करत नाही ह्युमन नॉलेज. इट इज ऑल फेड बाय ह्युमन्स. माणसं, तुम्ही आम्हीच त्या संबंध इंटरनेटमध्ये इन्फॉर्मेशन प्रोव्हाइड करतो, इन्फॉर्मेशन टाकतो आणि ती एकमेकांना कम्युनिकेट होते. ही इंटरनेट नावाचं स्वतःची काहीतरी एक व्यवस्था आहे, ती स्वतःच आपली इन्फॉर्मेशन तयार करून राहिली असं काहीही नाही. अगदी इवन आर्टिफिशियल इंटेलिजन्समध्ये देखील आपण लक्षात घेऊ की तिथे देखील इन्फॉर्मेशन तीच दिली जाणार आहे जी तिथे स्टोअर्ड आहे. जी स्टोअर्ड नाही ती ते देऊ शकत नाही. कारण एक लक्षात घेऊ आपण, या संबंध आपल्याला आश्चर्यकारक वाटणाऱ्या प्रोसेसमध्ये देखील त्याला स्वतःचा विचार नाही. ते स्वतः विचार करू शकत नाही, तुर्तास तरी करू शकत नाही. राईट नाऊ इवन आर्टिफिशियल इंटेलिजन्स इज नॉट एबल टू थिंक ऑर डू नॉट पझेस द कॉन्शियस. कॉन्शियस ज्याला म्हणतात तो नाही. भविष्यात तो आला तर मग सांगता येत नाही, म्हणजे त्यावेळेस नेमकं जगाचं काय स्वरूप असेल काही सांगता येत नाही, की कम्प्युटर स्वतःच विचार करायला लागेल. सध्या तो स्वतः विचार करत नाही. सध्या तो विचार करतो आपण दिलेल्या माहितीच्या आधारे. प्रोसेस तो करतो, प्रोसेस करण्याची त्याची पद्धत आहे, ती त्यांनी शिकलेली आहे. पण ती प्रोसेस करणारी जी माहिती आहे केली जाणारी, ती माहिती ही आपण दिलेली आहे. आणि म्हणून या सगळ्या माहितीचा एक मोठा नेटवर्क क्रिएशन जो केलेला आहे तो वर्ल्ड वाईड वेबमध्ये आहे, ज्याला www असं म्हणतात, ज्याच्या आधारावर अनेक वेबसाईट काम करतात. हा बेसिकली ॲड्रेस आहे. तो ॲड्रेस त्या वेबसाईटचा सुरू करताना www असं म्हटलं जातं. एक्झाम्पल मी दिलेलं आहे www.ugc.ac.in. युनिव्हर्सिटी ग्रँट्स कमिशन ही आपल्या सगळ्या सिनियर कॉलेजला गव्हर्न करणारी एक सेंट्रल व्यवस्था आहे. इट्स अ सेंट्रल सिस्टीम टू गव्हर्न ऑल डिग्री अँड पोस्ट ग्रॅज्युएट कॉलेजेस इन इंडिया. So the website of UGC is www.ac.in. That is the website. Okay. So the exact meaning of World Wide Web, that is www, we need to remember. याच्यावर एक तर लॉंग क्वेश्चन, शॉर्ट क्वेश्चन किंवा मल्टिपल चॉईस क्वेश्चन विचारले जाऊ शकतो की देर मे बी 4 ऑप्शन्स अँड वन ऑफ विच विल बी वर्ल्ड वाईड वेब. So www means World Wide Web. That is to be remembered. So that was the first internet term we need to understand. The second term, browser. Browser म्हणजे नेमकं काय, आपण त्याचे डिटेल समजून घेऊ. Browser is a software program that allows a person to view www documents. हे जे डॉक्युमेंट आपण सर्च करतो ना, ते सर्च करणारा, ब्राउज करणे म्हणजे शोधणे, असं शोधणारं जे सॉफ्टवेअर आहे त्या सॉफ्टवेअरला, त्या प्रोग्रॅमला ब्राउझर असं म्हणतात. असे वेगवेगळ्या प्रकारचे ब्राउझर आहेत. जसं उदाहरणादाखल इथे दिलेलं आहे इंटरनेट एक्सप्लोरर आहे, गुगल क्रोम आहे, मोझिला आहे. अशा पद्धतीचे वेगवेगळे ब्राउझर्स आहेत.
प्रत्येक ब्राउझरचे स्वतःचे काही विशेषता आहेत, स्वतःच्या काही खासियत आहेत, त्यांचे काही प्लस पॉईंट्स आहेत, त्यांचे काही मायनस पॉईंट देखील आहेत. प्रत्येकजण आपापल्या आवडीनुसार हे सगळे ब्राउझर वापरतो. कोणी गुगल क्रोम वापरतं, कोणी इंटरनेट एक्सप्लोरर वापरतं, कोणी मोझिला वापरतं. ज्या ज्या पद्धतीचं काम आपण करतो ना, त्या त्या पद्धतीने ब्राउझर सिलेक्ट केला जातो. कारण काही ॲप्लिकेशन या ब्राउझरवर चांगले चालतात, काही ॲप्लिकेशन त्या ब्राउझरवर चांगले चालतात. मग आपल्याला जे रेग्युलर ॲप्लिकेशन्स लागतात ते ज्या ब्राउझरवर चालतात व्यवस्थित, तो ब्राउझर आपण सिलेक्ट करत असतो. पण ब्राउझर असणं, ब्राउझर आपल्याला लागतोच. आपल्याला काहीही सर्च करायचं असेल तर विशेषतः www या डॉक्युमेंट्स म्हणजे वर्ल्ड वाईड वेबमध्ये असणारे सगळे डॉक्युमेंट शोधायचे असतील तर ब्राउझर ही टर्म माहीत पाहिजे आणि ब्राउझरचं कामही माहीत पाहिजे. ओके, सो दॅट वॉज दी सेकंड टर्म टू अंडरस्टँड. नाउ वी मूव टू द थर्ड टर्म, सर्च इंजिन. आता ब्राउझर म्हणजे www डॉक्युमेंट शोधायचे, पण या www डॉक्युमेंटच्या अंतर्गत काही वेगवेगळे विषय आहेत, वेगवेगळे विषय आहेत. www डॉक्युमेंट म्हणजे कुठल्या तरी एका वेबसाईटशी रिलेटेड असणारे डॉक्युमेंट, पण ते वेबसाईटमध्ये देखील हजारो प्रकारचे डॉक्युमेंट्स राहू शकतात, वेबसाईटमध्ये देखील हजारो प्रकारचे विषय राहू शकतात. त्यामुळे ते शोधण्यासाठी आपल्याला सर्च इंजिन लागतं. त्याची काय डेफिनेशन आहे? अ वेबसाईट, ती देखील एक वेबसाईटच असते, दॅट विल हेल्प यू टू सर्च द इंटरनेट फॉर द कीवर्ड्स अँड सब्जेक्ट. आपण सब्जेक्ट टाकतो किंवा कीवर्ड टाकतो, जसं गुगल फॉर एक्झाम्पल. गुगल इज अ सर्च इंजिन. मग त्या सर्च इंजिनमध्ये आपण काय टाकतो? आपण काही कीवर्ड्स टाकतो की ज्या कीवर्ड्सच्या आधारे आपल्याला त्या सब्जेक्टशी रिलेटेड असणाऱ्या गोष्टी बरोबर सापडतात. मग त्यातली एक्झॅक्ट आपल्याला जी पाहिजे ती बरोबर आपल्याला सापडून जाते किंवा आपण त्याच्यापर्यंत पोचतो. जसं फॉर एक्झाम्पल तुम्हाला भारतरत्न अवॉर्ड जे दिले जातात, तर भारतरत्न अवॉर्ड आपण जर असा विचार केला की 1980 साली भारतरत्न अवॉर्ड कोणाला दिला, तर आपण काय करू? आपण गुगलवर टाकताना भारतरत्न अवॉर्ड विनर्स असं जर टाकलं तर भारतरत्न अवॉर्ड सुरू झाल्यापासून तर आत्तापर्यंत या वर्षीपर्यंत ज्यांना ज्यांना भारतरत्न दिलं ती सगळीची सगळी लिस्ट येते. आणि मग त्याच्यामध्ये 1980 साली कोणाला दिल्या गेलं ते आपण शोधू शकतो. याचा अर्थ आपण काय केलं? कीवर्ड्स टाकले आपण किंवा सब्जेक्ट टाकला. सर्च इंजिन्स आर प्रोग्राम्स दॅट सर्च डॉक्युमेंट्स फॉर स्पेसिफाईड कीवर्ड्स. आपल्याला जी इन्फॉर्मेशन पाहिजे त्याच्यामधला जो कीवर्ड आहे ना, तो कीवर्ड आपल्याला, समजा म्हाताऱ्या माणसाचे फोटो पाहिजे असतील आपल्याला, गुगलवर आपण इमेजेस सर्च करतो ना, तर ओल्ड पर्सन्स फोटो, तर सगळ्या ओल्ड पर्सन्सचे फोटो आहेत. पण मला माझ्या एका प्रेझेंटेशनसाठी इंडियन ओल्ड मॅन पाहिजे होता. मग मी ओल्ड पर्सन्स फोटो किंवा ओल्ड पर्सन्स इमेज इंडियन असं टाकल्यानंतर मग सुरुवातीचे काही फोटोज किंवा इमेजेस हे भारतातल्या म्हाताऱ्या माणसाचे फोटो आहेत. ओल्ड मॅन, ओल्ड व्हिलेजर मॅन इन इंडिया. बघा, ओल्ड व्हिलेजर मॅन इन इंडिया म्हणजे भारतात राहणारा म्हातारा आणि तोही गावाकडे राहणारा. शहरात राहणारा म्हातारा माणूस आणि गावात राहणारा म्हातारा माणूस याच्यामध्ये फरक आहे. फरक आहे म्हणजे दिसण्यामध्ये, त्याच्या पेहरावामध्ये, त्याच्या ड्रेसिंगमध्ये फरक असतो. तर तो लक्षात घेऊन मग आपल्याला तसा फोटो मिळतो. सो सर्च इंजिन्स आर द प्रोग्राम्स दॅट सर्च डॉक्युमेंट्स फॉर स्पेसिफाईड कीवर्ड्स अँड रिटर्न्स अ लिस्ट ऑफ डॉक्युमेंट्स वेअर द कीवर्ड्स आर फाउंड. मग जिथे जिथे, मग आता म्हातारा गावाकडचा माणूस असं एखाद्या कवितेमध्ये जर आलं असेल ना, तर ती कविता पण येते तिथे. आणि म्हणून मी तुम्हाला सांगितलं की कम्प्युटर हा विचार स्वतः करत नाही, त्याची एक प्रोसेस आहे, पण ती मशीन प्रोसेस आहे आणि त्यामुळे त्याला काही लॉजिक नाही आहे फार. ओल्ड व्हिलेजर, इंडियन ओल्ड व्हिलेजर असं मी टाकलं. आता इंडियन ओल्ड व्हिलेजरमध्ये तो सगळं देतो. इंडियन ओल्ड व्हिलेजर संबंधीचा एसे देतो, इंडियन ओल्ड व्हिलेजर संबंधीची पोएम देतो, इंडियन ओल्ड व्हिलेजरचे फोटो देतो, इंडियन ओल्ड व्हिलेजरच्या जीवनावर बनलेला सिनेमा सांगतो, हे सगळं तो सांगतो. ओके, तो काय शोधतो? वेअर द वर्ड इंडियन ओल्ड व्हिलेजर इज रिटन.
म्हणजे उद्या समजा काही मेडिसिन आहे जे इंडियन ओल्ड विलेजरसाठी दिलेलं असेल आणि ते जर इंटरनेटवर लिहिलं असेल तर ते बरोबर येतं, मेडिसिन फॉर इंडियन ओल्ड विलेजर. तिथे इंडियन ओल्ड विलेजर हायलाईट होऊन जातं सगळीकडे. मग ते कवितेत असो, मग ते सिनेमात असो, मग तो फोटो असो, मग तो व्हिडिओ असो, जिथे जिथे इंडियन ओल्ड विलेजर असा शब्द नॅरेशनमध्ये, डिस्क्रिप्शनमध्ये दिला असेल, ते सगळं मटेरियल, डॉक्युमेंट्स हे आपल्याला गुगल देतो. त्याच्यामधून आपल्याला जे पाहिजे ते आपल्याला सिलेक्ट करायचं असतं. ओके, सो गुगल आहे, बिंग आहे, याहू आहे, हे सगळे सर्च इंजिन्स आहेत ज्याच्यावर आपण इन्फॉर्मेशन सर्च करत असतो. ओके, नेक्स्ट URL, युनिफॉर्म रिसोर्स लोकेटर. तर हे काय? द युनिक ॲड्रेस ऑफ एनी वेब पेज. इट टेल्स युअर कम्प्युटर वेअर द इन्फॉर्मेशन इज स्टोर्ड सो इट कॅन बी व्ह्यूड. आता मी गुगलवर जसं सांगितलं तसं तुम्हाला कीवर्ड टाकल्यानंतर व्हेरायटी ऑफ डिफरंट डॉक्युमेंट्स आर अवेलेबल. It may be a poem, it may be a drama, it may be a medicine, it may be a photograph, it may be a video where Indian old villager is written or it is associated with. ओके, पण आपल्याला जर एक्झॅक्ट वेबसाईटवरला पोहोचायचं असेल, एक्झॅक्ट वेबसाईट, तर त्याचा एक युनिक ॲड्रेस असतो आणि तो एका वेबसाईटचा युनिक एकाचाच असतो, तो तसा दुसऱ्याचा नसतो. युनिक म्हणजे काय? शेवटी आपण आपला आधार नंबर जो आहे तो युनिक आधार नंबर आहे असं म्हणतो. तो दुसऱ्या कोणाचा असू शकत नाही. दॅट इज ओनली वन. आधार नंबर ऑफ अ पर्सन कॅनॉट बी गिवन टू अदर पर्सन, नेवर. तो एकच आहे. तसा युनिफॉर्म ॲड्रेस असतो एका वेब पेजचा, कुठलंही एक वेब पेज असेल, आणि तो मग ॲड्रेस कम्प्युटरला सांगतो की इन्फॉर्मेशन कुठे ठेवलेली आहे. कारण कम्प्युटर म्हणजे काय आहे किंवा इंटरनेट म्हणजे काय आहे मी तुम्हाला सांगतो की मोठा प्रचंड लाईट लावलेला एखादा जबरदस्त वेगाने फिरणारा एक स्रोत आहे, जोरात फिरणारा सोर्स आहे, तो शोधत राहतो. मोठा लाईट लावलेला आहे आणि तो शोधून राहिला, इथे हे, इथे ते आहे, तिथे. फक्त त्याची शोधण्याची स्पीड खूप जास्त आहे, त्याची स्पीड खूप जास्त आहे. पण लाईट लावलेला आहे आणि तो शोधून राहिला. पण जर URLनी आपल्याला एक्झॅक्ट त्याचं लोकेशन कळतं, ते लोकेशन त्याला दिले बरोबर, तो इकडे तिकडे बघतच नाही, तो डायरेक्ट तिथे पोचतो. जिथे ती वेबसाईट लोकेटेड आहे तिथे तो पोचतो. त्याचा एक फार सुंदर प्रोटोकॉल आहे बघा, http://www.google.com. आता हा युनिक ID आहे. हा कॉपी करून तुम्ही ब्राउझरमध्ये टाकला की डायरेक्ट तुम्ही गुगलच्या वेबसाईटवर पोचाल. दुसरी तिसरीकडे जायची गरजच नाही. जसं गुगलवर आपण इंडियन ओल्ड विलेजर असं टाकल्यानंतर त्याच्याशी रिलेटेड असणारी अनेक इन्फॉर्मेशन मिळते, मग त्यातला आपल्याला शोधावं लागतं. इथे तसं नाही होतं. इथे हा युनिक लोकेटर आहे. हे टाकल्याबरोबर तुम्ही त्याच पेजवर पोचाल. जसं माझ्या कॉलेजची वेबसाईट आहे www.mmb.ac.in. हे तुम्ही टाकल्याबरोबर तुम्ही महिला महाविद्यालयाच्याच वेबसाईटवर पोचाल. तुम्ही शिवाजी विज्ञान महाविद्यालयाच्या वेबसाईटवर नाही पोचू शकत. यांची दुसरी वेबसाईट आहे. याला युनिक ID असं म्हणतात. हा युनिक ID. आता याचे पार्ट्स कुठले आहेत? एक हा प्रोटोकॉल HTTP, हा प्रोटोकॉल आहे, त्याला प्रोटोकॉल असं म्हणतात. देन www इज अ सबडोमेन, याला सबडोमेन असं म्हणतात. देन डोमेन, गुगल हे डोमेन आहे आणि .com हे टॉप लेवल डोमेन आहे. त्याच्यावरून आपल्याला ती कंपनी, ती इंडस्ट्री, त्याचं काय स्वरूप आहे हे कळतं. आपण बघूयात ते वेगवेगळे टॉप लेवल डोमेनचे अर्थ काय आहेत हे आपण बघूयात. आपल्याला ते समजून घ्यायचं आहे. पण आत्ता तुर्तास हे जे http://www.google.com, तर HTTP आहे प्रोटोकॉल, www आहे सबडोमेन, गुगल आहे डोमेन आणि टॉप लेवल डोमेन आहे .com. आता याचा अर्थ आपण समजून घेऊ. सध्या पुरता अर्थ हा आहे की हा युनिफॉर्म रिसोर्स लोकेटर, याला URL म्हणतात. हा युनिक ॲड्रेस असतो आणि हा टाकल्यानंतर याच्याशी असोसिएटेड असणाऱ्याच पेजवर आपण जातो. याच्याशी असोसिएटेड असणाऱ्याच पेजवर आपण जाणार. आपण दुसरी तिसरीकडे जाऊ शकत नाही. हा युनिक ॲड्रेस असतो. हा एका पेजचा ॲड्रेस दुसऱ्या पेजला दिला जात नाही किंवा राहू शकत नाही. ओके, या इंटरनेट टर्म समजताना हे डोमेन म्हणजे काय? अ वे टू इंडिकेट व्हॉट टाईप ऑफ साईट यू मे बी व्ह्यूइंग.
Some common domain are .com, that is commercial. .com जर असेल तर ते कमर्शियल डोमेन आहे. ते डोमेन जे आहे ना शेवटचं, ते आपल्याला इंडिकेट करतं की कशा प्रकारची वेबसाईट तुम्ही बघताय, कशा प्रकारचा कंटेंट तुम्ही पाहताय. .com जे कमर्शियल. दुसरा आहे .org. काही वेबसाईट .org असतात. त्या ORG म्हणजे काय, नॉन प्रॉफिट अँड रिसर्च ऑर्गनायझेशन. नॉन प्रॉफिट आहे. पहिले .com म्हणजे कमर्शियल, ज्याच्यावर बिझनेस होतो, ज्याच्यावर पैसे घेतले जातात, ज्याच्यावर पैशाची लेनदेन होते, ज्याच्यावर व्यवहार केला जातो, ज्याच्यावर वस्तू खरेदी केल्या जातात, त्या सगळ्या .comमध्ये असतात. म्हणजे .com हे डोमेन असतं त्याचं. .org म्हणजे नॉन प्रॉफिट रिसर्च ऑर्गनायझेशन असते. ओके. त्यानंतर अजून एक असते .gov म्हणजे गव्हर्नमेंट एजन्सी. डायरेक्ट गव्हर्नमेंटची जर तुम्ही वेबसाईट बघा, जसं www.maharashtra.gov.in महाराष्ट्र गव्हर्नमेंटची वेबसाईट आहे, त्याच्यामध्ये GOV असतं. त्यामुळे शासनाच्या जेवढ्या कुठल्या वेबसाईट आहेत त्या गव्हर्नमेंट एजन्सीच्या .gov असतात. आणि .edu म्हणजे एज्युकेशन, एज्युकेशनशी रिलेटेड असणाऱ्या वेबसाईट ह्या .edu एज्यू अशा असतात. आणि त्यामुळे या डोमेन नेममुळे आपल्याला लक्षात येतं की नेमकी कुठल्या प्रकारची वेबसाईट आपण बघतो आहोत. एक अजून आहे फायनली HTML, हायपरटेक्स्ट मार्कअप लँग्वेज, स्टँडर्ड मार्कअप लँग्वेज यूज टू क्रिएट वेब पेज. हे जे वेब पेज तयार केलं जातं ना, जे आपल्याला जसं दिसतं तशा त्या लँग्वेजमध्ये नसतं, ते हायपरटेक्स्ट मार्कअप लँग्वेज आहे, त्याची स्पेशल लँग्वेज. कम्प्युटर सायन्सच्या स्टुडंटसाठी पुन्हा ही गोष्ट सोपी असेल, त्यांना माहिती आहे, त्यांचे प्रॅक्टिकल्स पण याच्यावर होतात. बाकी जनरल तुम्हाला मला समजण्यासाठी की तुमच्यासमोर जे वेब पेज दिसतं ते क्रिएट करण्यासाठी एक वेगळ्या लँग्वेजमधला प्रोग्रॅम वापरावा लागतो. त्या लँग्वेजला HTML असं म्हणतात. त्याला HTML लँग्वेज असं म्हणतात. हायपरटेक्स्ट मार्कअप लँग्वेज असते ती. त्या लँग्वेजमध्ये ती लँग्वेज यूज करून आपलं वेब पेज डिझाईन केलं जातं. मूळ जे आपल्याला दिसतं त्याच्या मागे तो प्रोग्रॅम असतो आणि तो HTML या मार्कअप लँग्वेजमध्ये टाकलेला असतो. तर ह्या सगळ्या साधारण इंटरनेट टर्म्स आपण समजून घेण्याचा प्रयत्न केला. तुम्हाला याच्यावर शॉर्ट आन्सर क्वेश्चन येऊ शकतो, तुम्हाला याच्यावर मल्टिपल चॉईस क्वेश्चन देखील विचारला जाऊ शकतो, किंवा एखादा लॉंग आन्सर क्वेश्चन देखील की एक्सप्लेन दीज 3 टर्म्स, इंटरनेट टर्म्स. तर त्या इंटरनेट टर्म्स तुम्हाला डिस्क्राईब करता आल्या पाहिजे. ह्या व्हिडिओ पाहून आणि याच्या छोट्या छोट्या नोट्स काढून तुम्हाला सहज हे बघता येईल. आणि याच्यासोबत आपलं दुसरं युनिट या ठिकाणी संपते. दुसऱ्या युनिटचा टॉपिक 4 आपला संपला आणि अशा निमित्तानं आपलं पहिलं युनिट संपलं आणि आता दुसरं युनिट देखील आपलं संपलेलं आहे. नेक्स्ट एपिसोडमध्ये आपण युनिट 3 सुरू करतो आहे, कम्प्युटर बेस्ड इन्फॉर्मेशन सिस्टीम. तुमच्या माझ्या नॉलेज डेटाबेससाठी अतिशय कामाचा असा हा विषय आहे. याच्यामध्ये खूप सारी नवीन इन्फॉर्मेशन आपल्याला मिळणार आहे. आपण ई-कॉमर्सपासून तर सायबर सिक्युरिटीपर्यंत याच्यात पाहणार आहोत, जी तुमच्या माझ्यासारख्या सगळ्या विद्यार्थ्यांना अत्यावश्यक आहे आणि माहीत करून घेणं अत्यावश्यक आहे. आपल्याला कळलंच पाहिजे ते, अशी ती सगळी माहिती आहे. So it will be really wonderful to understand this unit 3 also. So we finish with unit 2 and then we head with unit 3. So in the next episode we will start the first topic, that is e-commerce and digital marketing part 1. In the next episode we will see that. Till then, again I appeal you that like my channel, share my channel and subscribe it. Tell your friends of BCom part 1 and BSc part 1. Some of them are not knowing it. अजून बऱ्याच विद्यार्थ्यांना माहीत नाही आहे की VEC नावाचा कोर्स सुरू झालेला आहे. तो कोर्स आता अर्धा संपलाही आहे, 2 युनिट संपलेही आहेत आणि BCom पार्ट 1च्या विद्यार्थ्यांना देखील हाच कोर्स आहे जो BSc पार्ट 1च्या विद्यार्थ्यांना आहे. आणि तुम्हाला येत्या मे महिन्यामध्ये VECची परीक्षा द्यायची आहे 30 मार्कांची आणि 20 मार्कांचं तुमचं इंटरनल देखील घेतलं जाणार आहे. हे तुमच्या कॉलेजमध्ये होणार आहे आणि तुमची VECची परीक्षा युनिव्हर्सिटीच्या माध्यमातून घेतली जाईल. त्यामुळे तुम्हाला याचा अभ्यास करणं गरजेचं आहे, हे समजून घेणं देखील गरजेचं आहे. पण त्या परीक्षेच्या पलीकडे जाऊन हे जे काही तुमच्या माझ्या जीवनातले महत्त्वाचे विषय आहेत हे आपल्याला लक्षात असलेच पाहिजे
आधुनिक काळामध्ये पुढे जाण्यासाठी असे हे सगळे विषय आहेत, हे आपण समजून घेतो आहे. त्यामुळे त्याच्यासाठी चॅनल लाईक करा, जरूर लाईक करा. आवडलं तर लाईक करा, शेअर करा, कमेंट्स करा. छान तुम्हाला काही विचारायचं असेल तर ते विचारा. मी मॅक्सिमम तुमच्या कमेंट्सना किंवा तुमच्या प्रश्नांना उत्तर देण्याचा प्रयत्न करतो. सबस्क्राईब करा चॅनल आणि सोशल मीडियावर विशेषतः व्हॉट्सॲपवर आपण ज्या 2 कम्युनिटी बनवलेल्या आहेत, VC1 अँड VC2, दोन्हीला जॉईन करा. दोन्हीला म्हणजे त्यापैकी एक कुठली तरी जॉईन करा. एक जवळपास फुल झालेली आहे. त्या कम्युनिटीला लिंक्ड राहा, जेणेकरून तुमच्या ग्रुपच्या माध्यमातून किंवा कम्युनिटीच्या माध्यमातून तुम्हाला मला या व्हिडिओजच्या लिंक्स पाठवता येतील आणि तुमचा कोर्स अतिशय व्यवस्थितपणे पूर्ण होऊ शकेल. So thank you so much for being with me. That was Unit 2, and in the next episode we will start with topic 1 of Unit 3. Till then, thank you so much. Good night and take care of yourself. Bye-bye.